नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 36 जिल्ह्यातील रिक्त जागा एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहे तुम्ही बघा, तुमच्या डोळ्याने बघा. जाहिरात कधी येणार आहे, काय सर्व काय माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. रिक्त जागा आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. जाहिरात कधी येणार ती सुद्धा तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर एक विशेष अशी महत्त्वाची सूचना की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनल नक्की सर्वांनी जॉईन करून घ्या. जर ती लिंक ओपन होत नसेल तर टेलिग्रामला असं VD ऑल एक्झाम असं नाव सर्च करा. तुम्हाला जर का लिंक ओपन होत नसेल तर, लिंक तर शक्यतो ओपन होते, नाही झाली तर असं नाव सर्च करायचं. IGT मी जसं लिहिलं तसं नाव सर्च करायचं टेलिग्रामला. आपल्या इथे तुम्ही तसं नाव सर्च केल्याच्यानंतर रतन टाटा साहेबांचा DP आहे आपल्या चॅनलवरती, तुम्हाला ती दिसून जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तिथं महत्त्वाची माहिती टाकत असतो आपण. आता रिक्त जागा बघूया फास्ट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक टेलिग्राम चॅनलची दिलेली आहे, लक्षात राहू द्या. माझा नंबरही तुम्हाला लवकरच देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, फास्टमध्ये आता आपण रिक्त जागा बघूया. बघा, ही माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती आहे. मी स्वतः काही माहिती मागितली, काही माझे सहकारी मित्र आहेत त्यांनीसुद्धा ही माहिती मागितलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, मुंबईला पोलीस शिपायाच्या जागा आहे 4842 रिक्त आहे. आणि पोलीस वाहन चालक म्हणजे चालकाच्या जागा ह्या 787 रिक्त आहे. ठाणे पोलीसला 382 जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर बघा, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाला पोलीस शिपायाच्या 664, पोलीस वाहन चालकच्या 80 आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाला 221 जागा आहे. वर्ध्याला 202 जागा आहे. लातूरला 11+17 जागा आहे. त्याच्यानंतर वरील माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागितलेली आहे. त्याच्यानंतर नागपूर शहराला 838 जागा आहे. साताऱ्याला 76 जागा आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना देणार आहे. आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, कारण महत्त्वाची माहिती मी टेलिग्रामवरती टाकत असतो. त्याच्यामुळे नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर मीरा भाईंदरचं आत्ताच बघितलं आपण, ते परत आलं. ठीक आहे, आता बघा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मुंबई लोहमार्ग 504 जागा, पिंपरी चिंचवड 595 जागा. त्याच्यानंतर बघा, नागपूर शहर हे बघितलं आपण, नागपूर ग्रामीण 391 जागा. त्याच्यानंतर बघा, रिक्त आहे बरं का. वर्धा पोलीस 202, नांदेड पोलीस शिपाई 129 जागा, अमरावती शहर 221, परत येऊ राहिलं काय कोणी. इथे त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड 595 जागा रिक्त आहे बघा. जालनाला 57 जागा रिक्त आहे. साताऱ्याला 76 जागा आहे. ठाणे शहरला 382 जागा आहे. मुंबई लोहमार्ग 504, पिंपरी चिंचवड परत आलं आहे 595. ठीक आहे, पुढचा जिल्हा बघूया आपण. त्याच्यानंतर बघा, भंडारा आहे. भंडाऱ्याला 60 जागा रिक्त आहे. आणि याच्या ECBCच्या जागा 6 असणार आहे. EWSच्या जागासुद्धा 6 आहे. भंडाऱ्याचा मी स्वतः इथं हे काय म्हणते त्याला हे टाकला होता, RTI टाकलेला होता. गोंदियाचाही मी स्वतः RTI टाकला. 49 जागा आहे गोंदियाला रिक्त, मी टाकलेल्या RTI पासून. ठीक आहे, त्याच्यानंतर एवढ्या जागा रिक्त आहे. आता तुम्ही म्हणसान की सर आमचा जिल्हा राहिला, कोणी म्हणून गडचिरोली राहिली, चंद्रपूर राहिला. तर गडचिरोली, चंद्रपूर याच्या काय सगळ्या रिक्त जागाच्या गडचिरोलीच्या पण टाकला आहे मी टेलिग्राम चॅनलवरती. चंद्रपूरचं सुद्धा टाकलं आहे. हिंगोलीचं सुद्धा टाकलं आहे किती जागा रिक्त आहे म्हणून. आता सगळेच व्हिडिओमध्ये मी सांगितलं नाही तुम्हाला. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे सर्व जागा रिक्त मी टाकून दिलेल्या आहे. ठीक आहे बरोबर. आता बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तुम्हाला महत्त्वाची सूचना देणार होतो आणि माझा नंबरही देतो. महत्त्वाची सूचना अशी आहे तुमच्यासाठी, तर बघा महत्त्वाची सूचना अशी आहे की तुमच्यासाठी आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स इथे घेऊन आलेलो आहे. बघा आतापर्यंत तुम्ही नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लास केले असेल. आतापर्यंत तुम्ही अकॅडम्या लावल्या असत्या भरपूर. आतापर्यंत तुम्ही 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं भरती करत असाल. आतापर्यंत तुम्ही आता इथून मागं काय झालं तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही ग्राउंड क्वालिफाय नसेल झाला, वेटिंगला राहिला असाल, की अनावधानाने काही तुमचं हाईटमध्ये कटला असाल वगैरे, आता हाईट वाढली असेल तुमची, तर काहीही झालं असेल, समजा तुमचं ग्राउंड वगैरे बरोबर बसलं नसतं, आतापर्यंत जे झालं ते गंगेला मिळालं. आतापर्यंत काय झालं सगळं विसरून जा. आता मी तुमच्यासाठी 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आणलेला आहे. टास्क म्हणजे काय, हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देणार, ते तुम्हाला पूर्ण करायचं. मी मायचान सांगतो इमानदारीने. आयुष्यातले 120 दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातले 120 दिवस मला द्या, मी तुमची लेखी 90+ करून देतो. ही जिम्मेदारी मी घेतो तुमची. आतापर्यंत भरपूर काय केलं, एकदा माझ्यावरती विश्वास करून बघा. 100+ दिवसाचा कोर्स आहे, 120 दिवस टार्गेट आहे.
मी तुम्हाला सांगतो कुठलाच माईचा लाल फक्त क्लासेसवरती भरती होत नसतो, त्याला सेल्फ स्टडी करावीच लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत करून चालत नाही, तर त्याला स्मार्ट स्टडी करावी लागते। मी तर एकच सांगेन तुम्हाला की 100 पुस्तक वाचण्यापेक्षा 3, 4, 5 पुस्तकं वाचा, 5 पुस्तकं 50 वेळेस वाचा आणि ते वाचत असताना त्याच्यामधले कुठला भाग वाचायचा, रोजचे कोणतं टार्गेट ठेवायचं। तुम्ही जर का टार्गेट स्टडी करत गेला, गाढव मेहनत जर नाही घेतली तर परवा इमानदारीने सांगतो 120 दिवसामध्ये तुमची लेखी 90+ होईल। ठीक आहे, आता मी तुम्हाला टास्क फोर्सची वैशिष्ट्ये सांगतो, याचा डेमोही दाखवतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे। बघा परवा, हा आपला 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे। यामध्ये बघा तुम्हाला 100+ दिवस म्हणजे किती रे, 120 दिवस। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे। कोणता अभ्यास करायचा, कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज तुम्हाला टास्क देण्यात येणार आहे। टास्क हा तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे PDF स्वरूपामध्ये, याच्यासाठी कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची तुम्हाला गरज नाही। चौथा मुद्दा बघा, मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा। मी सांगाल ते करा, त्याच्या पलीकडे काहीही करू नका। आयुष्यातले 120 दिवस तुम्ही माझ्या नावावर करून द्या। एक गोष्ट सांगतो परवा तुम्हाला, पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला समजाल यायला आपण पहिला कसा अभ्यास करत होतो ना, आता कसा करत आहे। फक्त 120 दिवस मी सांगेन तेवढं करायचं। ठीक आहे, पाचवा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल। आता काय काय शिक्षक लोक आहेत तुम्हाला सांगत असेल रोज एक प्रश्नपत्रिका सोडा, मी चुकूनही सांगत नाही रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची। तुम्हाला कधी सोडायची सांगतो, ज्या वेळेस बघा तुम्ही क्लास झाल्याच्या नंतर तुम्ही हा टास्क करणार आणि टास्कच्या नंतर सेल्फ स्टडी ना तुमचा टास्क कंप्लीट होणार 120 दिवसात, त्याच्यानंतर रोज एक प्रश्नपत्रिका सोडा। पण तुम्हाला मार्कच पडू राहिले 60 आणि 62 आणि तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला लागणार, कसं होणार आहे दादा? त्याच्यासाठी कधी प्रश्नपत्रिका सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल। मी वारंवार सांगत आहे, परवा फक्त क्लासेसवरती कोणीच भरती होऊ शकत नाही, त्याला तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते। सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, स्मार्ट स्टडी करा। 120 दिवस फक्त तुमच्या आयुष्यातले मला द्या, तुम्ही पहिल्या 15-20 दिवसातच तुम्हाला तुमच्या अभ्यासात बदल झालेला दिसेल। बघा परवा 120 दिवसात तुमची 90+ मार्काची तयारी होईल, एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देतो। ठीक आहे, 6वा मुद्दा बघा, टास्क PDF मध्ये अभ्यास कोणता करावा आणि कसा करावा हे तुम्हाला समजेल। बघा 7वा मुद्दा, आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा। परवा आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही, IAS IPS व्हायचं नाही, आपल्याला फक्त आणि फक्त पोलीस शिपाई व्हायचं, गृह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे आणि त्यासाठी 14 तास 15 तास अभ्यास करायची गरज नाही आहे। फक्त तुम्ही रोजचा 8 तास अभ्यास केला, 120 दिवस मी सांगतो ना तुम्हाला, फक्त 120 दिवस मी सांगेन त्या पद्धतीने अभ्यास करत गेला, मी जे टार्गेट देतो रोजचं ते पूर्ण करत गेला की 90+ मार्काची तयारी इझिली होऊन जाते 120 दिवसात, मी तुम्हाला एवढी मात्र गॅरंटी देतो। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 8वा मुद्दा, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 100+ दिवसात म्हणजे 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो। परवा काय भला मोठा फापट पसारा नाही वाचायचा आहे आपल्याला। हे बघा एक म्हण आहे की बाजारात विकतं काय आणि आपण शेतीत पिकवतो काय, म्हणजे शेतकरी पिकवतो काय बाजारात विकतं काय, याचं जर का शेतकऱ्याला कॉम्बिनेशन बसलं नाही तर आपलं शेतकऱ्याला कॉम्बिनेशन बसलं नाही तर मित्रांनो शेतकरी कर्जबाजारी होतो। आपलं तसंच आहे, तुम्ही वाचता काय, पेपरला येतं काय, याच्यात का तुम्हाला जर का कॉम्बिनेशन बसलं नाही तर तुम्ही सुद्धा 1 नाही 2 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 7 8 8 9 9 वर्ष झाले पूर्व भरत्या करतात। तुम्हाला फक्त 4 महिन्यात 90+ मार्काची तयारी मी करून देतो, मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा। बघा ठीक आहे, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व असतं। बरं, उग गड्डी पारायण करायचं नाही, काही वाचत राहायचं नाही येड्यासारखं। रोजचं टार्गेट घ्या, टार्गेट पूर्ण करा। आज एवढं टार्गेट आहे, आज हा टास्क आहे गणिताचा, आज मराठी व्याकरणाचा हे आहे, सामान्य ज्ञानाचं ते आहे, बुद्धिमत्ताचं आहे काय, एक टास्क पूर्ण करत चला, टार्गेट पूर्ण करत चला दिवसाचं। प्रश्नपत्रिका आज किती वाचायच्या हे मी तुम्हाला टार्गेट देणार आहे आणि त्याचनुसार तुमचा स्मार्ट स्टडी होणार आहे। गाढव मेहनत सोडून द्या रे दादा हो। त्याच्यानंतर बघा परवा 8वा मुद्दा झाला। आता 9वा मुद्दा बघा, ज्याही दिवशी, आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल तर ज्याही दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील 100+ दिवस तुम्ही रोज एक टास्क करत चला। इमानदारीने सांगतो, परवा तुम्ही रोज एक टास्क करत गेला, काय म्हणतो मी तुम्हाला, रोज एक असा टास्क करत गेला तुम्ही तर इमानदारीने सांगतो 120 दिवसामध्ये तुमची 90+ मार्काची तयारी होईल। बघा 10वा मुद्दा शेवटी एवढंच सांगेन, 100+ दिवस म्हणजे 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा। नाही रिझल्ट आला मग मला बोला, 100% गॅरंटी देतो परवा। फक्त 120 दिवस तुमच्या आयुष्यातले मला द्या। लेखी जर कमजोर असेल, 40-45 मार्क पडत असेल, 50-55 65 70 मार्क तुम्हाला पडत असतील तर मी गॅरंटी देतो तुम्हाला 90+ नेऊन घालायची जिम्मेदारी माझी लागली। फक्त मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा, टार्गेट स्टडी करा, गाढव मेहनत टाळा। वारंवार सांगत आहे गाढव मेहनत करू नका। बघा त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी, शेवटी एवढंच सांगेन, 4 महिने मी सांगतो ते करा, रिझल्ट 100% येणार आहे। आता सांगितलं ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला होता, बघा मी हे जून 2023 पासून तुमच्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी म्हणजे 2023ला वगैरे जॉईन केला होता टास्क, ते विद्यार्थी या भरतीमध्ये जे काय नुकतीच 17,000 पदाची भरती झाली ना, त्या भरतीमध्ये ते पूर्व भरती झाले आणि मी स्वतः बोंबलत नाही रे। तुम्हाला जर का खोटं वाटत असेल ना तर तुम्ही माझ्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनल आहे आपलं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, मी तिथं क्लिक करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, टेलिग्राम चॅनल जॉईन करा।
किती रिक्त जागाच्या वगैरे माहितीसुद्धा मी फास्टमध्ये टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. तिथं बघा तुम्ही, काय म्हणतो मी तुम्हाला, तिथे बघा तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. स्वतःहून विद्यार्थी प्रतिक्रिया देतात त्यांच्या वरती सर तुमच्या टास्कवर काहीच नाही केलं, स्मार्ट स्टडी केला. तुम्ही बघू शकताय स्वतः टेलिग्रामवरती, ठीक आहे. मी स्वतः काही सांगत नाही. बघा मी सांगतो ते करा, रिझल्ट 100% येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता विशेषतः म्हणजे भरती कधी निघेल हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. मी तुम्हाला गॅरंटी देतो, परवा मायचान सांगतो, मी माझा भरपूर दिवसाचा अनुभव आहे. मी जवळपास 4-5 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतोय. तर मी तुम्हाला सांगतो भरती कधी निघेल, मी तुम्हाला सांगतो आवश्यक लक्ष द्या की डिसेंबर 2025च्या आत 100% भरतीचे गाणे वाजणार आहे. मग भरती ही मार्चमध्ये निघेल, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे मला नाही माहीत, पण डिसेंबर 2025च्या आत निघेल हे मात्र तुम्हाला 100% म्हणजे 100% गॅरंटी देतो. त्याच्यामुळे इतर लोकांच्या नादी लागू नका. मी सांगतो ते नेहमी खरं राहते, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. मी मागच्या भरतीला स्वतःचं स्टेटस ठेवलं होतं, म्हटलं होतं डिसेंबर 2024च्या आत भरती निघणार आहे. आणि जर मला खोटं वाटत असेल तर आपला हा स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणलं. मला माहीत राहतं आतमधल्या माहिती, म्हणून मी तुम्हाला सांगत राहतो डिसेंबर 2025च्या 100% भरती निघेल. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा मी तुम्हाला डेमो दाखवतो. ह्या पोराने दिलेल्या प्रतिक्रिया आहे, त्या प्रतिक्रिया काय मी तुम्हाला दाखवत नाही कारण त्या लय मोठे आहे. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या प्रतिक्रिया बघून घ्या, ठीक आहे. आता बघा पोरं, आपली ही 4 महिन्याची बॅच आहे. तर याची फीस किती आहे मी तुम्हाला सांगतो. रेग्युलर फीस याची 499 आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्यामुळे याची फक्त फीस आपण 301 रुपये ठेवली आहे. 4 महिन्याची फीस 301 रुपये आहे. जर तुम्हाला टास्क जॉईन करायचा असेल तर गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 301 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. जे विद्यार्थी टास्क जॉईन करणार त्यांचा मी एक स्वतंत्र ग्रुप बनवणार आहे आणि बनवलेला आहे, ऑलरेडी टास्क करत आहे त्यांचा एक स्वतंत्र ग्रुप बनवण्यात आलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करण्यात येईल, पुस्तक सूचीसुद्धा देण्यात येईल. वारंवार सांगतोय की हा व्हिडिओ कधीही बघत असाल तरी टास्क जॉईन करू शकताय, पण लवकरात लवकर जर बघत असाल तर लवकर करा, कारण 4 महिने जाणार आहे. 4 महिने तुम्हाला टास्क करायचा आहे. तर तुम्ही जॉईन करू शकता. फीस पाठवून द्या, स्क्रीनशॉट टाकून द्या, लगेच तुम्हाला जॉईन करून टाकतो, ठीक आहे. ज्याही दिवशी टास्कमध्ये प्रवेश घेसाल तिथून पुढे 100+ दिवस रोज एक टास्क करत जायचं तुम्ही. ही माहिती तुम्हाला समजली असेल. आता मी डेमो तुम्हाला दाखवतो, ठीक आहे पोरो. लक्षात घ्या, मास्टर प्लॅन टास्क डेमो टास्क क्रमांक 1. बघा परवा असे 120 टास्क आहे. मी तुम्हाला आता एक टास्क क्रमांक 1 म्हणजे पहिल्या दिवसाचं मी तुम्हाला इथे काय म्हणता येईल त्याला टार्गेट देणार आहे. मग पहिल्या दिवशी मी तुम्हाला आता टार्गेट देण्यापूर्वी सांगतो, पोलीस भरतीला 4 विषय आहे. गणित आहे, मराठी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या आणि बुद्धिमत्ता आहे. या 4 विषयाच्या पलीकडे परवा पोलीस भरतीला काही नाही आहे. 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो, तुमच्या विषयाचा खेळ असतो, ठीक आहे. याच्या पलीकडे पोलीस भरतीला काहीच नाही लिखीसाठी. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये आता मी तुम्हाला टास्क देणार. पहिला दिवस आहे, गणिताचा टास्क देणार तुम्हाला. मी तुम्हाला सांगणार गणिताचं संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा. फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल आपलं हे प्रकरण. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही माझं नेमका सर्व हे काय करायचं बघा. गणित आहे, गणित विषय आहे, गणिताचा विषय आहे. गणिताचं पहिलं चॅप्टर मी तुम्हाला करायला सांगितलं की संख्या आणि संख्यांचा प्रकार पहिल्या दिवशी. फक्त किती प्रकार आहे ते पहा, म्हणजे कुठली संख्या कशी ओळखली जाते. त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, ह्या संख्या कशा ओळखल्या जातात, कोणत्या संख्या आहे त्या समसंख्येची व्याख्या. जसे की ज्या संख्येचे 1 स्थानी 0, 2, 4, 6 यापैकी अंक असेल तिला समसंख्या म्हणतात. तर ह्या संख्या कशा ओळखल्या जातात त्याच्या व्याख्या पहिल्या दिवशी गणितात तुला एवढंच करायचं, याच्या पलीकडे काही करायचं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या पोरांनो, गणिताचं मी तुम्हाला पहिल्या दिवशी एवढंच सांगितलं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते नाही त्याच्या व्याख्या बघायच्या. पहिल्या दिवशी एवढंच बघा, याच्या पलीकडे काही बघू नका, शिल्लकचा शंपाना करू नका. मी सांगतो तेवढं करा. पण बघत असताना असं बघा, आता तुम्हाला विचारलं की बाबा 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे, तुम्ही फटकन सांगितलं पाहिजे 25 आहे. त्या कोणत्या आहे अशा पाठ करा की 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 32, 41, 43, 44, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. तुम्ही बघितलं माझी स्पीड किती होती. मी पोराहो एका दमामध्ये 25 संख्या म्हटलो. विचार करायचं काम पडलं नाही. माझे सांगायचा उद्देश एकच आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही की पहिल्या दिवशी तुम्हाला संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील गणिताचं फक्त किती प्रकार आहे, कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच बघायचं. तर एवढंच बघा पहिल्या दिवशी, याच्या पलीकडे काही बघू नका. बघत असताना असं बघा की झोपीतून जरी उठून विचारलं तुम्हाला तरी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही विद्यार्थी असतात आपले त्यांच्या लक्षात राहत नाही वाचलेलं. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, 1-2 वेळेस वाचून जर का आकलन करण्याची क्षमता असेल तुमची तर आकलन करून घ्या. जर नसेल आकलन करण्याची क्षमता, परवा शास्त्र सांगतं रे, विज्ञान सांगतं की कुठली गोष्ट तुम्ही जर का 21 वेळेस केली तर जिंदगीतलं सगळं काय आयुष्यातलं विषय असतं पण 21 वेळेस केलेली गोष्ट विसरू शकत नाही. त्याच्यामुळे डायरेक्टली 21 वेळेस ह्या व्याख्याच म्हणत राहायचं. आता मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहे ना, येण्यासारखं म्हणा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 32, 41, 43, 44, 53, 59, 71, 73, 79, 83, 89, 97 येण्यासारखं म्हणत राहायचं. 25 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा,
ह्या 1 ते 100पर्यंतच्या 25 संख्या कशा पाठ होत नाही पहा बरं तुम्ही. पहिल्या दिवशी गणिताचं एवढंच करायचं, याच्या पलीकडे काय करायचं आहे तुम्हाला, पण तेवढंच करा, पण असं करा जिंदगीत विसरलं नाही पाहिजे. ठीक आहे, झालं गणिताचं पहिल्या दिवशी एवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे. परवा हा विषय म्हणजे कसा आहे माहिती आहे का आपला, याच्यामध्ये सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. याच्यामध्ये मी तुम्हाला बुद्धिमत्ताच सांगणार की वर्णमालावरील दिवस पहिला आहे, 25 प्रश्न सोडा, याच्या पलीकडे काही करू नका. बुद्धिमत्तेचं पहिल्या दिवशी एवढंच करा, झालं तुमचा वर्णमालेचा पहिल्या दिवसाचा टास्क कंप्लीट. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठी व्याकरण विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी व्याकरणामध्ये मराठी भाषेचा उगम व व्याकरण दिवस पहिला आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरत यासाठी, तर याच्यामध्ये मी 3 मुद्दे तुम्हाला पहिल्या दिवशी अभ्यासाला देणार की मराठी भाषेचा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी, भाषालिपी व स्वरूप बघा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही मला सांगितलं सर हे 3च मुद्दे अभ्यासाचे की आम्ही पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे याच्या पलीकडे काही करायचं नाही का. आता काही विद्यार्थी बोलले सर 15 मिनिटात आम्ही काम कार्यक्रम याचा फिनिश करून टाकू. मलाही माहिती तू 15 मिनिटात करू शकतोय, कारण का मित्रा तू घासलेली आहे तेवढी, 2-4 वर्ष झाला अभ्यास करत असेल तर 15 मिनिटातही करशील. पण मला सांगायचं मला काय की पहिल्या दिवशी तुला मी 3च मुद्दे सांगितले ना, असे कर की जिंदगी ते कधी विसरले नाही पाहिजे. तो 1-2 वेळेस वाचून आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घे, नसेल तर डायरेक्ट 21 वेळेस कर. आई बाप सोडून बरं का, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं विसरसान, पण हे 3 मुद्दे तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. मला सांगायचा उद्देश एकच आहे, परवा मी जेवढं सांगतो तेवढं करा, परफेक्ट करा, थोडं करा, थोड्यामध्ये गोड करा, जास्त फालतूचं चाळी करायचे नाही, जास्त भानगडीत पडायचं नाही. पोलीस भरतीला येतं काय, आपण वाचतो काय, हे जर आपल्याला जमलं तर आपल्याला कुठं पोलीस भरतीमध्ये PhD करायची आहे, आपल्याला 90+ मार्क पडले पाहिजे 120 दिवसात, अशी स्ट्रॅटर्जी आहे, असा प्लॅन आहे आपला 120 दिवसाचा. ठीक आहे बरोबर. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान विषय हा कसा म्हणजे खोंदवा पाड निकला चुवा, पण हे मी तुमच्याकडून करून घेणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की पहिल्या दिवशी राज्य आणि राजधान्या बघा, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. ते मला सांगा सर एवढंच बघायचं, याच्या पलीकडे काय नाही बघायचं सामान्यांचं पहिल्या दिवशी, आता एवढंच बघ, पण याच्या पलीकडे काय बघू नको. पण बघत असताना असं बघ की तुला झोपेतून जर उठून विचारलं की बाबा राजस्थानची राजधानी काय, तू जयपूर सांगितली पाहिजे. आता तुला एखाद्या राज्याची राजधानी ध्यानात राहत नाही, काय करावं डोक्याला ताण आला, आता काय करायचं, राजधानी ध्यानात राहत नाही. मग डायरेक्टली एक राजधानी आणि एक राज्य 21 वेळेस म्हण ना तू, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, 21 वेळेस म्हण ना, असं कशी ध्यानात राहत नाही पाय बरं. पहिल्या दिवशी तुला मी एवढं सांगितलं, याच्या पलीकडे शिल्लक डोकं आवाज नाही, तो तेवढंच करायचं. 120 दिवस आहे आपल्याकडे, 120 दिवसात तो टार्गेट पूर्ण करून देतो, 90+ मार्काचं गॅरंटी देतो तुला. ठीक आहे, एवढं करा, संपलं विषय. सामान्य ज्ञानचं पहिल्या दिवशी एवढंच करा. अति महत्त्वाचं पहिल्या दिवसात टास्क असून झालं नाही बरं का, अति महत्त्वाचं मी तुमच्याकडून 2016 पासून प्रश्नपत्रिका वाचून घेतो. याच्यामध्ये अति महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार की 2018च्या 3 प्रश्नपत्रिका वाचा, GK आणि मराठी व्याकरण वाचून काढा, गणित बुद्धिमत्ता सोडू नका. कारण जर का गणित बुद्धिमत्ता सोडायला लागला तर परवा याच्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नपत्रिका सोडायला 1.5 तास लागतील. त्याच्यामुळे फक्त GK आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो. एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला 2दा वाचायला सांगतो. 2016 पासून तर आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका 120 दिवसामध्ये तुमच्याकडून वाचून घेतो. एक प्रश्नपत्रिका 2दा वाचायला लागतो. फक्त 120 दिवसात शेड्यूल आहे, फॉलो करा. 90+ मार्क नाही पडले मग मला बोला. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला मी एवढं सांगणार, पहिल्या दिवसाचा आपला टास्क झाला. अशा पद्धतीने तुम्हाला 120 दिवसाचा टास्क मी तयार करून ठेवला आहे. तुम्ही प्रवेश कधीही घेऊ शकता, पण लवकर घ्या कारण तुमचा फायदा होईल. जर प्रवेश घ्यायचा असेल तर परत एकदा सांगतो, याची फीस 301 रुपये. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 301 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल, बुक लिस्ट देण्यात येईल. आणि एक गोष्ट सांगतो, ज्याही दिवशी प्रवेश घेताना त्या दिवसापासून पुढे 100+ दिवस रोज एक टास्क करत चालायचा. आतापर्यंत भरपूर काय केलं, एकदा आपल्यावर विश्वास करून बघा. ठीक आहे, तर काय अडचण असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. शक्यतो कॉल टाळा. तुमची वैयक्तिक ही भरती संदर्भात नसली आणि दुसरी जरी म्हणजे भरती संदर्भातच दुसरी टास्क सोडून दुसरी जरी अडचण असेल तर मला मेसेज करू शकताय. ठीक आहे, असं नाही की टास्क घ्यायचा असेल तर करा, दुसरी अडचण असेल तुमची भरती संदर्भात बरं का, नाहीतर तुम्ही गर्लफ्रेंड पळून गेली म्हणून मला कॉल नको करू. ठीक आहे, तर तू मेसेज करू शकते मला इथं. हे समजलं असेल तुला. जाता जाता परत एकदा सांगतो, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घे. आणि जॉईन बटन दिसतंय का तुला आपलं डिस्क्रिप्शनमध्ये, जॉईन नावाचं टेलिग्रामचं, ते टेलिग्राम चॅनल जॉईन कर. कारण तिथं मी जर का फास्ट माहिती आलं ते तिथे टाकत आहे. सध्याच्याला रिक्त जागा वगैरे असतील ते सर्व माहिती तिथे टाकत आहे. ठीक आहे, अशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ काळजीपूर्वक कंटिन्यू बघितला.